रानात आम्ही ही कोथिंबीर पेरत होतो, तेव्हा ही कोथिंबीर पेरत होतो तेव्हा ही जवसाचं एक बी पडलंय, तर ह्याचं झाड उगवून आलंय. तर हे झाड बघा, म्हणजे ह्याचं झाड 1 ते 4 फूट उंचीपर्यंत वाढतं बरं का, पण हे छोटंसंच आहे. तरी ह्याला आणि फुलं बघा, ह्याला निळ्या जांभळ्या रंगाची फुलं येतात. तर किती खाली फुलं गळून पडलेत दाखवते मी तुम्हाला. बघा किती, म्हणजे ही जी फुलं येऊन पडून असे बोंडसे आलेत बघा हे जवसाचं. हो काही हे का आलेत का जवसाचे बोंडसे, आणि ह्याचं काय खाली पण पडलेत बघा. आणि हे रब्बी हंगामात घेतलं जातं, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ह्याची पेरणी केली जाते बरं का. जवसाच्या ह्याची पेरणी केली जाते, आणि कमी पाण्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा हे येतं बरं का उगवून. अजून ह्याच्यात लय खूपच छोट्या बिया आहेत, त्या दिसना झाले तेव्हा काही लय, म्हणजे अजून भरलेले नाही तेव्हा काही. असं जवसाच्या बिया 3-4 खाली पडलं होतं बहुतेक मोराने, का तर इथं कोथिंबीर मोराने सवनं खाल्ल्या, त्यामुळे ही मोरानेच तोडलं असणार आहे चुच्चीनं. तर ह्याला ना शेतकऱ्याला पीक घेण्यासाठी बी खूप चांगलं आहे, का तर ह्याच्यापासून तेल पण बनवलं जातं, जवसाचं तेल सुद्धा. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याला सुद्धा सुपर फूड मानलं जातं बरं का जवसाला, का तर ह्याची चटणी बनवून खातात. म्हणजे भरपूर ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप पोषक ह्याच्यामध्ये गुण आहेत बरं का जवसामध्ये. जवसाची चटणी बनवली जाते. परत हे जे नाही बोंड्स आहेत ना, पूर्वी म्हणजे माझ्या आजोळी ना ह्याच्या जवसाच्या मंडवळ्या सुद्धा बनवलेल्या मी बघितलेत लहानपणी. म्हणजे खूप असायचं तिकडं शेती, आणि लय खूप मोठी अशी, म्हणजे आपलं ह्याचं झाड येतं का नाही, आपण लावतो बघा मोहरीची झाडं, सेम तशी झाडं हे जी मोठी होतात. आणि ही बोंडस ही तोडून ना हे जे मंडवळ्या सुद्धा बनवायच्या, वल्या बरं का, वाळक्या नाही, वल्या जवसाच्या मंडवळ्या सुद्धा बनवायचे. तर पहिल्यातली म्हणजे मी बघितलेत म्हणून मी सांगते. आणि तुम्हाला जर अजून काही ह्याच्या जवसाचं बनवलेलं माहीत असेल ना, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हे आमच्या रानात एकच जवसाचं झाड आले, तर नक्की मी जे जवस काढणार बरं का. ह्याच्या बिया म्हणजे मी खरंच काढायला आले की हे मी बिया काढलेले सुद्धा तुम्हाला मी दाखवेन. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.